70च्या दशकामध्ये मुंबईची लाईफलाईन रेल्वे सेवा बंद केली. रेल्वे सेवा बंद करताना संपूर्ण कामगार वर्ग, हॉटेल वर्ग, रिक्षा टॅक्सी वर्ग, वेट बिगारी कामगार, नाकावर कामगार करणारा कामगार वर्ग एकत्र केला आणि एक संघटना घडवली. रेल्वे कामगार एकत्र केला, रेल्वे संघटना घडवली. आज ही आहे. या स्वदेशी कामगार दिन ते 1967मध्ये निवडणूक पहिली लढली. स.का. पाटील काँग्रेसचे तुल्यबळ नेते, स.का. पाटील काँग्रेसचे तुल्यबळ नेते यांना हरवलं. स.का. पाटलांना हरवलं. दिल्लीत खासदार गेले आणि ते खासदारकी आत्तापर्यंत मोदीच्या अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारपर्यंत ते मंत्री होते. जॉर्ज फर्नांडिस संरक्षक मंत्री होते, रेल्वे मंत्री राहिलेले आहेत, संरक्षक मंत्री राहिलेले आहेत, रेल्वे मंत्री राहिलेले आहेत. साथी जॉर्ज फर्नांडिस कामगार नेतृत्वातून एक नेता घडला. तो स्वदेशी नारा घेऊन ज्याने देशातून कोकोकोला कंपनी हद्दपार केली, ज्याने देशातून कोकोकोला अमेरिकन कंपनी हद्दपार केली, असे ते स्वाती जॉर्ज फर्नांडिस स्वदेशी नारा लावणारे. आज मोदींनी स्वदेशी नारा दिला, पण स्वदेशी काही वापरत नाही, सगळे विदेशी वापरतं. आज देशपातळीवर, जगाच्या पातळीवर आज एवढी दुर्धर स्थिती आली. राज्यातील एका मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्यात आलं. राज्यातील एका मुख्यमंत्री दिग्गज धुरंधर अजित पवार यांना जीवे मारण्यात आलं. याच्या मागे षडयंत्र हे भारतीय जनता पार्टी सरकार आणि राष्ट्रवादी फुटीर गटाचे अजितदादा पवारांचेच लोक यांनी मिळून अजितदादा पवार सारखे धुरंधर उपमुख्यमंत्र्याला लागले. त्यांनी 6 वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलं. आज परिस्थिती, कायदा सुव्यवस्था, सुरक्षा अबाधित नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कॅप्टन फाईलमध्ये अडकलेले आहेत. सगळ्यांचे फोटो हे अशोक खरात त्याचे भोंदूबाबा येऊन सुद्धा सरकार बरखास्त केले जात. याची एक दुःखद चिंता आहे, घटना आहे. दुःखद वाटतं की आज कॅप्टन फाईलमध्ये सर्व मंत्रिमंडळ अडकलेले आहे. देवेंद्र फडणवीसपासून ते एकनाथराव शिंदेपासून ते राधाविक्षे पाटीलपासून ते कोकणातले केसरकरपासून धनंजय मुंडेपासून तर बच्चू कडूपासून सगळ्यांचे फोटो या खरातांबरोबर सगळेच मंत्री महोदय 39 सरकारमधील राजकीय नेते 39 राजकीय नेते या भोंदूबाबांना कॅप्टन फाईलमध्ये आहेत. सगळ्यांचे फोटो आहेत. केंद्रीय मंत्री जे तडीपार मंत्री, केंद्रीय मंत्री तडीपार मंत्री, गृहमंत्री अमित शहा पण यांचे कॅप्टन अशोक खरातांबरोबर फोटो आहेत. एकनाथराव शिंदेचे फोटो आहेत. देवेंद्र फडणवीसचे फोटो आहेत. मग सरकारमधील मंत्री सगळंच भ्रष्ट भोंदूबाबागिरीवर असेल तर सरकार बरखास्त करायला पाहिजे ना. तर हे सरकार बरखास्त तर काय पोस्टर घेऊन एकमेव एस रविराज, रवींद्र चांगू शिंदे यांनी संविधाना उद्देशिकेखाली आंदोलन केलं. काय पोस्टर दाखवले. अर्धनग्न उपोषणाला बसले असता जिल्हा कलेक्टरने मिटिंगला बोलवले, पोस्टर दिले, काय आंदोलन केले आणि सांगितलं राज्य सरकारमधील राज्यपाल आणि केंद्रातील राष्ट्रपती यांना पत्र द्या की राज्य सरकार मंत्रिमंडळ बरखास्त करा, जे भोंदू बाबाच्या नादी लागलेले. आज 135व्या जयंतीनिमित्त हे सांगताना मला आनंद आहे की ज्या महामानवाने 135 जयंती करण्यामध्ये ज्या महामानवाने अख्खा भारत एक पेन आणि कागदाने संविधानाने घडविला, एकसंघ ठेवला, तेच राज्य संयुक्त महाराष्ट्र आज एकसंघ ठेवताना फार बेचिराग करून टाकला, अशांत करून टाकला. जातीमध्ये तणाव, अन्याय, अत्याचार, बलात्कार या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये चालू झाला आणि पूर्ण अशांत महाराष्ट्र करून ठेवला. जो जातीमध्ये तरामतेड निर्माण करून ठेवलं. हे भोंदूबाबा खरातालाच सल्ला देणारे संभाजी भिडे ह्याला ठार मारून टाका तर संपूर्ण प्रकरण मिटलं जाईल असं म्हणणारं देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई का करत नाही संभाजी भिडेवरती. संभाजी भिडे कोण बोलणारा? मंत्रिमंडळाचे मंत्री आहे, सरकारमधील सरकार आहे
का देशाचे पंतप्रधान आहे? मग आमच्या सरकारने बोललं तर कारवाई होते, सर्वसामान्य नागरिक बोलला तर कारवाई होते. परंतु संभाजी भिडे काही बोलला, आंबे खाल्ले बायकांनी तर मुलं होतात, आंबे खाल्ले बायकांनी तर मुलं होतात, तिरंग्याचा अपमान करतात, भारतीय स्वतंत्रता अपमान करतात, भारतीय स्वतंत्र बेडगी म्हणणारं हा संभाजी भिडे आज उधळ माथ्याने फिरतोय. याचा कुठेतरी बंदोबस्त करा, याचा कुठेतरी बंदोबस्त करा, नेस्तनाबूत करा. हिंदू मुस्लिम म्हणजे तणाव वाढवणारे मितेशच्या मंत्रिपदावर संविधानिक शपथ घेतलेली आहे, त्याचं मंत्रिपद रद्द करा, मंत्रिपदावरून पायउतार करा आणि योग्य तो कायदेशीर कारवाई करा. परंतु जे असे राष्ट्रद्रोह करतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. कंगना रनौत राहुल गांधीला टपोरी म्हणते, कंगना रनौत राहुल गांधीला टपोरी म्हणते. कंगना रनौतला सांगू इच्छितो की तुझ्यासारखी भांडी घासायला बाई त्यांच्या घरी आहे. कंगना रनौतला सांगतो की तुझ्यासारखी बाई त्यांच्या घरी धुणी भांडी करायला आहे. तू फक्त ये उद्धव ये उद्धव ये उद्धव ये उद्धव ये मला ये मला ये मला कर, ये मला कर, ये मला कर, ये उद्धव ये उद्धव ये उद्धव ये उद्धव ये उद्धव ये मला कर, ये मला कर, ये मला कर, ये मला कर बोलून बोलून आज संसदेत खासदार झाले. केवळ उद्धवाचं नाव घेतलं, उद्धवची माळ जपल्यामुळे कंगना रनौत खासदार होते, अनेक मंत्री होतात. आज देशपातळीवर उद्धव बाळासाहेब ठाकरेचं नाव घेतल्याशिवाय सरकार चालत नाही. आज देशपातळीवर उद्धव बाळासाहेब ठाकरेचं नाव घेतल्याशिवाय सरकार चालत नाही आणि राहुल गांधीला विरोध केल्याशिवाय हे सरकार गाजत नाही. राहुल गांधीला विरोध केल्याशिवाय हे सरकार गाजत नाही. हे सरकार जे काही चाललेलं आहे एकाच व्यक्तीवर चाललेलं आहे, ते म्हणजे पितामह शरद पवारांच्या सूत्रावरचं चाललेलं. आज शरद पवार सूत्राने जर कधी पितामहासारखे जागे झाले, महाभारताचे पितामह जे लाकडाच्या शय्येवर पडलेले असताना शेवटपर्यंत त्यांचं इच्छामरण होतं. जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी जीव सोडला नाही, प्राण सोडला नाही. शरद पवार हे राजकारणाचे पिता आहेत, ते आजही हयातीत आहेत आणि आजच्या हयातीत असताना देखील आज आपले भाकरी फिरवत आहेत. आज भाकरी अशी फिरवली की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, अजित पवार पक्षामध्ये कुठेच पदावर नाही आहेत, नामहरण करून टाकलं शरद पवारांनी. आज वारकरी पंथामध्ये जो काही मनुवाद घुसलेला आहे, हा मनुवाद काढण्यासाठी नुकतंच शरद पवारांनी एक लेख लिहिला, तो प्रसिद्ध झाला, तो गाजला, चर्चेत झाला. पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी, पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी. प्रतिगामी म्हणजे मनुवादी विचारते पंथीय लोक वारकरी पंथामध्ये घुसून अपप्रचार करतात, मनुवाद पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वेळी ठेचलं पाहिजे, अशा प्रकारचं पुस्तकाचं सार आहे. ह्याच्याविरुद्ध हे सरकारमधील मंत्री घरळ उकळायला लागले. परंतु शरद पवार साहेबांनी जे काही लेख लिहिला तो अगदी योग्य आहे आणि तो संपूर्ण वारकरी पंथाने अग्रेषित केलेला आहे. प्रतिगामी, पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी, पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी ही गोष्ट घडायला पाहिजे. तर एवढंच सांगतो. आणि आज 135वी जयंती, मला आनंद होतो की हे सगळं विचार मांडताना माझ्या मनातले जे काही विचार आचारात भडास आहे, जी पोटामध्ये साचली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद भारत. आज 135वी जयंती आनंदाने साजरी करूया. विविध कार्यक्रमाने, ढंगाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गीताने आपला कार्यक्रम सजूया. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद भारत.